नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 13 फेब्रुवारी, वार मंगळवार आणि आज आलेली आहे गणेश जयंती. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती ही साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, त्याचबरोबर गणेश चतुर्थी या नावांनी सुद्धा ओळखली जाते. तर पहा, या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करायची असते. त्याचबरोबर या दिवशी आपण जर विधिवत पूजा केली आणि व्रत जर केलं तर गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि यामुळे आपल्या जीवनात सुख, समृद्धी, शांती ही कायम टिकून राहते. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं सुद्धा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला अशी एक वस्तू ही आपल्या घरामध्ये जाळायची आहे. यामुळे 7 पिढ्यांचा दारिद्र्य, संकट नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकेल आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज गणेश जयंती आहे. म्हणजेच आजच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. म्हणजे आपण त्यांचा वाढदिवस जो आहे ना तो आजच्या दिवशी साजरा करत असतो. यामुळे गणपती बाप्पांना विधिवत पंचामृतने अभिषेक केला जातो. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना तिळाचा नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे. तिळाचे लाडू किंवा पांढरे तीळ सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात, कारण ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते. त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत मधले जेवढे पण सणवार येतात किंवा व्रत येतात त्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं. यामुळे आपल्याला बाप्पांना इच्छापूर्तीसाठी तीळ आवर्जून अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी 6 वाजल्यानंतर न करायचा आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्याच वेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. त्यावेळेत आपण हा उपाय केला तर बाप्पांसोबत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सुद्धा कृपा प्राप्त होते आणि ती आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर आपण आपल्या घरामध्ये हा उपाय जर केला तर आपल्या घरातील दरिद्री, गरिबी ही दूर होते. त्याचबरोबर आपल्या घरात काही करणीबाधा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, व्यक्तींचं एकमेकांसोबत पटत नसेल, एकमेकांचे दुश्मन घरामध्ये बनलेले आहेत, त्याचबरोबर नेहमी आपल्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल किंवा कोणतेही शुभ कार्य करण्यामध्ये अडचण येत असेल, अडथळे येत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय जर आपण केला तर आपल्या घराची भरभरून प्रगती होते. आपल्या घरातल्या मुलांची आणि आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची म्हणजे आपल्या पतीची सुद्धा प्रगती होत असते. यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. उपाय अतिशय सोपा आहे पण खूप प्रभावी आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सायंकाळच्या वेळी आपल्या घरात म्हणजे देवघरामध्ये दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे, तुळशीला अगरबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला अख्खी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. जे सुकं खोबरं असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते भरायचे आहे. अर्धी खोबऱ्याची वाटी भरून तुम्हाला तीळ घ्यायचे आहे. ही खोबऱ्याची वाटी आणि हे तीळ जे आहे तर हे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला ही तिळाने भरलेली खोबऱ्याची वाटी उतरवून घ्यायची आहे. ही उतरवल्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींना कुठले दोष लागलेले असतील, कोणते वारंवार संकट येत असेल, अडचण येत असेल तर त्या दूर होतात. यामुळे आपल्याला ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ही उतरवायची आहे. यामध्ये तीळ असायला हवे आणि यानंतर ती वाटी आपल्याला उतरवून घ्यायची आहे. उतरवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 7
कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। यामध्ये भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम। भीमसेनी कापूर घरामध्ये जाळल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा, कीटक हे दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते। यामुळे भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या, नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। यानंतर या कापरावरती आपल्याला 2 अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत। कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा नसाव्या अशा 2 तुम्हाला लवंग घ्यायच्या आहेत। सोबतच यावर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ती तुम्हाला टाकायची आहे। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली तरी सुद्धा चालेल। यानंतर आपल्याला ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे आपल्या देवघरासमोर। हे प्रज्वलित केल्यानंतर यावरती थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे असतं ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर ही वाटी अशीच ठेवायची आहे। यानंतर वाटी उचलून घ्यायची आहेत आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला त्याची जी धुरी आहे तर ती द्यायची आहे। प्रत्येक घरामध्ये, आपल्या हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, सगळ्या रूममध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे। यानंतर हे घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे। हा उपाय केल्यामुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, घरातली इडापिडा, दारिद्र्य, गरिबी ही नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहते। यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे। तसेच ज्यांच्याकडे खोबऱ्याची वाटी नाहीये किंवा इतर वस्तू पण नाहीये तर अशा लोकांनी काय करायचं आहे, थोडासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे। त्या तुकड्यावरतीच तुम्हाला 2 लवंगा आणि 4 कापडाच्या वड्या ठेवून हे प्रज्वलित करायचं आहे आपल्या देवघरासमोर आणि संपूर्ण घरामध्ये सुद्धा फिरवायचं आहे। आणि यानंतर काही वेळाने ही खोबऱ्याची वाटी थंड झाल्यानंतर काय करायचं आहे, आतून पूर्ण ती काळी होऊन जाईल, जळून जाईल। यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरात ती साचलेली असते। आपल्या घरातल्या व्यक्तींची नकारात्मकता जी आहे ती सुद्धा त्यामध्ये आलेली असते। यामुळे ही खोबऱ्याची वाटी पुन्हा आपल्याला घरात घ्यायची नाही। बाहेरच्या बाहेर जाऊन ती आपल्या एका डस्टबिनमध्ये टाकायची आहे किंवा एखादा खोल खड्डा घेऊन तुम्ही पुरून टाकू शकतात किंवा पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक उपाय सांगणार आहे। हा उपाय आपल्या घरातल्या मुलांसाठी, घरात एखादी बाधित व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती विनाकारण चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्हाला करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूठभर जे काळे तीळ असतात ते घ्यायचे आहे। त्या तिळावर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। या 2 वस्तू घेऊन तुम्हाला आपल्या घरातल्या मुलांवरून 7-7 वेळा उतरवून घ्यायचे आहे। एखादी आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीवर 7 वेळा उतरवायचे आहेत। विनाकारण चिडचिड किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवर उतरवायचे आहेत। यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत ना या आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आणि घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला तुम्हाला या फेकून द्यायच्या आहे। फेकून देताना मागे फिरून पाहायचं नाही, घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे आणि आपली कामं जी आहेत तर ती आपल्याला करायची आहे। जर आपण या वस्तू फेकल्यानंतर मागे बघितलं तर तिथली नकारात्मकता, वाईट शक्ती ही पुन्हा आपल्या घरामध्ये आपल्यासोबत प्रवेश करत असते। यामुळे कुठलेही उतारे करताना मागे फिरून पाहायचं नसतं। तर दोन्हीही उपाय तुम्हाला आवर्जून संध्याकाळीच करायचे आहे, सकाळी करायचे नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।